ओम शांती. आजची मुरली आहे 4/6/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गौर मुलांनो, तुम्ही श्रीमतानुसार शांतीच्या अति डीप मध्ये जात आहात, खोलवर जात आहात आणि बाबा तुम्हाला शांतीचाच वरसा देत आहे. शांतीमध्येच सर्व काही सामावलेलं आहे. असं म्हणतात, जिथे शांती तिथे सुख, जिथे सुख तिथे आनंद, जिथे आनंद तिथे पवित्रता, आणि पवित्रता हीच सर्व सुख शांतीची जननी. म्हणजे जिथे शांती आहे तिथे सर्व काही आहे. आज बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, नवीन दुनिया स्थापन होत आहे, तर त्याचा मुख्य आधार काय आहे? तर आपल्या सर्वांना माहित आहे की मुख्य आहे पवित्रता. बाबा जेव्हा ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये येतात आणि नवीन दुनियाची स्थापना करतात, तेव्हा बाबा सर्व मुलांना आपसात सांगतात, मुलांना, तुम्ही भाऊ आणि बहीण आहात. म्हणजे तुम्हाला मी स्त्री आहे, पुरुष आहे, ह्या भानापासून सुद्धा बाबा आपल्याला अलिप्त करतात आणि आपण त्या भानापासून अलिप्त होऊन जातो. हा अंतिम जन्म आहे. ह्या अंतिम जन्मामध्ये आपल्याला पवित्र राहायला बाबा शिकवतात, जेणेकरून पवित्र दुनियाचे मालिक आपण सर्वजण बनतो. बाबा सांगतात, तुम्ही आज प्रतिज्ञा करा की आम्ही ब्रह्माचे मुख वंशावली संतान आहोत, तर आम्ही आपसामध्ये भाऊ बहीण आहोत. आम्ही कधीही विकारी दृष्टी कोणालाही त्या दृष्टीने पाहणार नाही किंवा कुणावरही आम्ही विकारी दृष्टी टाकणार नाही. बाबा म्हणतात की मुलांना, तुम्हीही सावधान राहा आणि तुम्ही इतरांनाही सावधान जरूर करा. बाबा यासाठी सांगतात की मुलांना, जाग सजनिया जाग, अब नवयुग आया की आया. आता तरी तुम्ही अंधारातून जागा, कारण तुमच्यासाठी नवयुगाची स्थापना होत आहे. बाबा पुढे सांगतात की मुलांना, तुमच्या बुद्धीमध्ये स्वदर्शन चक्र हे नेहमी फिरत राहिलं पाहिजे. सृष्टी चक्रामध्ये 4 युग आहेत आणि 4 युगांमध्ये आपली आत्मा नेहमी जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत असते. ह्या 84 जन्माचं चक्र तुमच्या बुद्धीमध्ये नेहमी फिरत राहिलं पाहिजे. बाबा सांगतात की मुलांनो, बाबाच्या सेवेसाठी तुम्ही वेगवेगळे प्लॅन करा, काहीतरी युक्ती करा आणि बाबांचा घराघरामध्ये संदेश द्या. जसं बाबांना वतनमध्ये राहून झोप येत नाही, किंवा बाबा वतनमध्ये आहे तरी बाबांना तिथे चैन देत नाही. बाबांना सारखं वाटतं की मी जाऊन मुलांची सेवा करावी किंवा मुलांना अज्ञानातून उठवावं, बाबांचं बनवावं, वर्षाचे अधिकारी बनवावं. तसं मुलांना सुद्धा ही फिकर हमेशा राहिली पाहिजे, कारण बाबा म्हणतात की विनाशाच्या अगोदर माझे जे वर्षेचे अधिकारी मुलं आहेत ते पूर्ण बनले पाहिजे. बाबा सांगतात की हे स्कूल आहे ना, शाळा आहे, तर शाळेमध्ये रोज आलं पाहिजे आणि शाळेमध्ये रोज शिकलं पाहिजे. शिकलेल्या विद्यार्थ्यांनी इतरांना सुद्धा शिकवलं पाहिजे. शिकता शिकता बाबा सांगतात स्कॉलरशिप घेतली पाहिजे, कारण आपण अनाडी मुलं नाहीये. बाबांचे आपण नॉलेजफुल, बाबांचे नॉलेजफुल मुलं आहोत, तर आपण स्कॉलरशिप घेण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. बाबा सांगतात की ही वेळ जी आहे ती तुमची खूप अनमोल आहे. त्याच्यामुळे कोणत्याही फालतू व्यर्थ वेस्ट गोष्टींमध्ये हा वेळ वाया तुम्ही घालू नका. किती पण जरी मायावी तुफान आले, मायाने तुम्हाला कितीही घाटा करून दिला, तोटा दिला करून, तरी तुम्ही बाबांची आठवण करणं कधी सोडू नका. आता ही तुमच्या पुढे खूप सुवर्ण संधी आहे आणि ती आहे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनणं. तर बाबा सांगतात तुम्ही चिंतन करा, चिंता करू नका. आणि बाबा सांगतात हे चिंतन करता करता तुम्ही त्याचं शक्ती स्वरूप बना. दुसरी गोष्ट की दुनियामध्ये हम सो आणि सो हमचा अर्थ म्हणजे आत्मा सो परमात्मा म्हटलेला आहे. बाबा सांगतात हम सो का अर्थ काय आहे? आम्ही आता ब्राह्मण आहोत, नंतर फरिश्ता बनणार आहोत, नंतर देवता बनणार आहोत, नंतर क्षत्रिय होणार आहोत,
पुन्हा वैश्य आणि शूद्र, हा आहे हम सो का अर्थ. याला बाबा सांगतात की तुम्ही छोटीशी कहाणी तयार करा आणि त्या कहाणीच्या रूपाने, कथाच्या रूपाने सर्वांना हे समजून सांगा. बाबा म्हणतात की मुलांनो, जशी मीरा एका कृष्णाच्या यादमध्ये मग्न राहत होती, एक प्रल्हाद देखील भगवंताच्या स्मरणामध्ये मग्न होता. तसं बाबा सांगतात तुम्ही सुद्धा मगन अवस्थेचा अनुभव करत असताना मायेला सुद्धा आपला भक्त बनवा आणि तिच्यावर तुम्ही विजय प्राप्त करा. मगन अवस्था अनुभव करण्यासाठी बाबांनी अनेक आपल्याला वेगवेगळे टायटल दिले, गुणांचा शृंगार केलेला आहे. जसं खुशी दिलेली आहे, ईश्वरीय नशा दिलेला आहे, आणि ह्या सृष्टीचा रचता कोण, रचयिता कोण, याचं बाबांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. याचे विभिन्न पॉइंट्स आपल्या बुद्धीमध्ये जर राहिले तर बाबा सांगतात की त्याच्यावर तुम्ही खूप खूप मनन करा. मनन करत असताना ही तुमची मगन अवस्था प्राप्त होईल आणि मग तुम्ही कोणत्याही गोष्टीला परवश राहणार नाही. माया तुम्हाला नमस्कार करण्यासाठी येईल. बाबा सांगतात संगमयुगाचा पहिला भक्त ही तुमची मायाच बनून जाईल, आणि म्हणून जेव्हा मायाजीत बनाल तेव्हा बाबा सांगतात की तुम्ही मायेला नमस्कार करण्यासाठी सुद्धा तुमच्या मस्तकावरती झुकवाल. पुढे बाबा सांगतात की तुमचं उच्चारण आणि तुमचं आचरण ब्रह्मा बाबांच्या समान हवं आहे, तरच तुम्ही खरे ब्राह्मण आहात. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मा बाबांच्या प्रत्येक पावलावर पाऊल देत असताना ते वचन आचरणात आणणं म्हणजे ब्रह्मचरण बनणं. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, यादमध्ये राहणं किती सहज आहे. प्रवृत्तीमध्ये राहा, पण प्रवृत्तीमध्ये राहा. आत्मिक स्वरूपामध्ये टिका, न्यारे आणि प्यारे होऊन राहा. कोणी काही पण जरी केलं तरी बाबा सांगतात तुम्ही अनुभव करा की हा एक खेळ होता. तुमचे जे डोळे आहेत ते सुद्धा रूहानी हवे. तुमचं जे मुख आहे हे मुख सुद्धा दिव्य दर्पण हवं. चेहरा जो आहे तो एका दर्पणासारखा इतरांना अनुभव व्हायला पाहिजे. बाबा सांगतात प्रत्येक आत्मा ही महान आहे, प्रत्येक आत्मा ही विशेष आहे. या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मेहनत न लागता तुम्ही आत्मिक स्वरूपाचा अभ्यास करू शकाल, आणि जिथे आत्मीयता असते त्या ठिकाणी देहभान हे निश्चितपणे खूप लवकरात लवकर विसरून जाऊ शकता. ओम शांती.